प्यारे बच्चों नमस्ते। पिछले कक्षा में हम बीरबहुटी कहानी शुरू किया था, ठीक है ना। बीरबहुटी कहानी का पहला भाग अच्छी तरह समझ में आए? हाँ, तुम सब बाकी कहानी सुनने को तैयार है ना? मुझे मालूम है तुम सब तैयार है, क्योंकि तुम सबको कहानी सुनना पसंद है, ठीक है ना। हाँ, पसंद है। देखो किताब में देखो, ध्यान से देखिए। मैं शुरू करूं। 1981 का साल, राजस्थान में जयपुर के नज़दीक सवारी गाड़ियों और मालगाड़ियों से सदा भरा फुलेरा जंक्शन। देखो बच्चों, 1981 का साल, ये घटना कब घटी है? 1981 में। कहाँ घटी है? देखो, राजस्थान में जयपुर के नज़दीक सवारी गाड़ियों और मालगाड़ियों से सदा भरा फुलेरा जंक्शन। ये घटना कहाँ घटी है? राजस्थान में जयपुर के नज़दीक फुलेरा जंक्शन में। फुलेरा जंक्शन कैसा था? सवारी गाड़ियों और मालगाड़ियों से सदा भरा था। सवारी गाड़ी अर्थ क्या है? यात्री गाड़ी, यात्री गाड़ियों से, और मालगाड़ी, मालगाड़ी अर्थ क्या है? गुड्स व्हीकल। सदा भरा था। कैसे भरा था? सदा भरा था। फुलेरा जंक्शन कैसा था? मालगाड़ियों और सवारी गाड़ियों से सदा भरा था। कस्बे की लगभग सूनी तंग गलियां। फुलेरा जंक्शन या कस्बे की लगभग गलियां कैसी थी? सूनी और तंग गलियां थी। देखिए बच्चों, ये है फुलेरा जंक्शन का चित्र। इसमें गलियां देखिए, सूनी और तंग गलियां है ना। देखो, सूनी अर्थ क्या है? शून्य। तंग गलियां अर्थ क्या है? संगरी गली। देखिए बाकी गलियों में खामोश खड़े बिजली के खंभे। गलियों में क्या खड़े थे बच्चों? देखिए, खामोश खड़े बिजली के खंभे। खामोश अर्थ क्या है? मौन। मौन खड़े हैं बिजली के खंभे। बिजली के खंभे अर्थ क्या है बच्चों? बिजली के खंभे इलेक्ट्रिक पोस्ट हैं। ये कैसे खड़े हैं? खामोश खड़े हैं। देखिए, खंभों के बीच घिंजी तारों की कतारें। खंभों के बीच क्या घिंजी थी? तारों की कतारें घिंजी थी। तार अर्थ क्या है? लाइन, कंबी। देखो, खंभों के बीच घिंजी तारों की कतारें। इन गलियों में, कौन सी गलियों में? फुलेरा जंक्शन की गलियों में जहाँ तहाँ दिखाई पड़ते मिट्टी घंटियाँ बजाते फेरी वाले। देखो, इस गली में और कौन थे? मिट्टी घंटियाँ बजाते फेरी वाले थे। देखो, फेरी वाले का चित्र देखिए। ये एक फेरी वाला है। फेरी वाला बेचते समय घंटी बजाते थे, घंटी बजाते थे। जहाँ तहाँ दिखाई पड़ते मिट्टी घंटियाँ। कैसी घंटियाँ? मिट्टी घंटियाँ बजाते फेरी वाले। एक अंधेरी सी गली में, गली कैसी थी? अंधेरी। शून्य थे और अंधेरी गली थी। अंधेरी गली से, गली में 6-7 गधों की, घुरों की, टापों की आवाज़ें। 6-7 घुरों की, गधों की, घुरों की, टापों की आवाज़ें। 6-7 गधों, गधार्थ क्या है? डोंगी। गधों की, घुरों की, टापों की आवाज़ें। घुर अर्थ क्या है? चौपायों के पैरों के निचले भाग है घुर। चौपायों के, घुरों के, चौपायों के पैरों के निचला भाग है घुर। इसका टप टप आवाज़, ये है टापों की आवाज़ है। गधे चलते समय टप टप आवाज़ होते हैं, इसको टापों की आवाज़ें कहते हैं। समझ में आइए बच्चों? उनके पीछे चलता एक बर्तन उखाड़े कुंभार। कुंभार अर्थ क्या है? पोटर। देखो, बर्तन उखाड़े कुंभार।
कुम्हार कैसे दे? बदन उघाड़े, बदन अर्थ क्या है? शरीर, शरीर उघाड़े, उघाड़े प्रकटमाकिया, बदन उघाड़े कुम्हार, कुम्हार अर्थ क्या है? पोटर। इसकी वेशभूषा इसी तरह दे, अर्धनग्न दे। इसी दृश्य के बीच से गुजरते हुए दो स्कूली बच्चे, वे कौन कौन दे? हमारे कहानी का मुख्य पात्र कौन है बताइए? हाँ ठीक है, बेला और साहिल इसी दृश्य के बीच से गुजरते हुए दो स्कूली बच्चे, कौन कौन? बेला और साहिल। उन दिनों पेन में 5 पैसे में नीली स्याही भरी जाती थी। उन दिनों पेन में कितने पैसे में स्याही भरी जाती थी? 5 पैसे में, सिर्फ 5 पैसे देते तो एक पेन में स्याही भरी जाती थी। देखिए, स्टेशनरी की दुकान वाले ड्रॉपर से, कैसे? ड्रॉपर से कलम में या पेन में स्याही भरते थे। स्टेशनरी की दुकान वाले कैसे पेन में स्याही भरते थे बच्चों? बताइए। ड्रॉपर से। ड्रॉपर क्या है? बच्चों को दवा पिलाने में हम ड्रॉपर की इस्तेमाल करते हैं या उपयोग करते हैं। ड्रॉपर से कलम में സ്യാഹി ബർത്തേദേ. മക്കളെ, നമ്മൾ കഴിഞ്ഞ ദിവസം ബീർ ബഹൂട്ടി കഹാനി തുടങ്ങി വെച്ചിട്ടുണ്ടായിരുന്നല്ലോ. അതിൽ ആദ്യത്തെ സന്ദർഭത്തിൽ നമ്മുടെ കഥാപാത്രങ്ങളായ ബേലയും സാഹിലും എവിടേക്കാണ് പോയത്? സ്കൂളിലേക്ക് പോകുന്ന സമയത്ത് അവർ ഫുലേര ജംഗ്ഷൻ അല്ലെ ഫുലേരയിലെ ആ ചെറിയ പട്ടണത്തിലെ കൃഷിയിടത്തിൽ അവരിങ്ങനെ ബീർ ബഹൂട്ടിയെ തിരയുകയായിരുന്നു. ആ സമയത്ത് എന്തുണ്ടായി? പഹലി ഘണ്ടി ബജി കഹാം സെ? സ്കൂൾ സെ. ഫസ്റ്റ് ബെല്ലടിച്ചു സ്കൂളിൽ നിന്നും. യെ സുൻകർ സാഹിലിനെ ക്യാ കഹാ? സാഹിലിനെ കഹാ कि पहली घंटी बजी है, मुझे पेन में स्याही भरवानी है. എനിക്ക് പേനയിൽ മഷി നിറക്കാനുണ്ട്. നമ്മുടെ ബേലയും സാഹിലും പേനയിൽ മഷി നിറക്കാനുണ്ട് എന്ന് പറഞ്ഞ് അവരവിടുന്ന് പുറപ്പെട്ടു. നോക്കൂ, 1981 का साल, 1981 വർഷം. രാജസ്ഥാനിലെ ജയ്പൂരിൻ്റെ സമീപം യാത്രാവാഹനങ്ങളാലും ചരക്ക് വാഹനങ്ങളാലും സദാ ഭരാ ഫുലേര ജംഗ്ഷൻ, എല്ലായ്പ്പോഴും നിറഞ്ഞിരിക്കുന്ന ഫുലേര ജംഗ്ഷൻ. ചെറുപട്ടണത്തിൽ ഏകദേശം തെരുവുകളെല്ലാം ശൂന്യവും ഇടുങ്ങിയതുമായിരുന്നു. ഫുലേര ജംഗ്ഷൻ എങ്ങനെയായിരുന്നു? ഇടുങ്ങിയതും ശൂന്യവുമായിരുന്നു. തെരുവിൽ നിശബ്ദമായി നിൽക്കുന്ന ഇലക്ട്രിക് പോസ്റ്റുകൾ, ഈ ഇലക്ട്രിക് പോസ്റ്റുകളിൽ വലിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്ന കമ്പികൾ, ഇലക്ട്രിക് പോസ്റ്റുകളുടെ ഇടയിൽ കമ്പികൾ വലിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ തെരുവിൽ അങ്ങിങ്ങായി കാണപ്പെടുന്ന മധുരമായി മണിമുഴക്കുന്ന ഫേരി വാലെ, സാധനങ്ങൾ കൊണ്ടു നടന്ന് വിൽക്കുന്ന ആളുകൾ. ഫേരി വാലി എന്ന് പറഞ്ഞാൽ സാധനങ്ങൾ അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടൊക്കെ കൈച്ചുമടായിട്ടോ ചെറിയ ഉന്തുവണ്ടിയിലൊക്കെ ആയിട്ട് കൊണ്ടു നടന്ന് വിൽക്കുന്ന ആളുകൾ. ഒരു ഇരുണ്ട തെരുവിൽ 6-7 കഴുതകളുടെ കുളമ്പടിയുടെ ടപ്പ് ടപ്പ് എന്നുള്ള അല്ലെങ്കിൽ കുളമ്പടി സൗണ്ട്, അവരുടെ പിറകിലായിട്ട് നടക്കുന്ന ഒരു ശരീരം പ്രകടമാക്കിയ അല്ലെങ്കിൽ അർദ്ധനഗ്നനായ കുംഭാരൻ അല്ലെങ്കിൽ കുശവൻ. ഇസി ദൃശ്യക്കെ ബീച്ച് സെ, ഈ ദൃശ്യത്തിൻ്റെ ഇടയിലൂടെ കടന്നുപോയിക്കൊണ്ട് 2 സ്കൂൾ കുട്ടികൾ, ബേല ഔർ സാഹിൽ, ബേലയും സാഹിലും. ആ കാലത്തെ പേനയിൽ 5 പൈസയ്ക്ക് നീലമഷി നിറച്ചു കൊടുക്കാറുണ്ടായിരുന്നു. സ്റ്റേഷനറി കടക്കാരൻ ഡ്രോപ്പർ ഉപയോഗിച്ചാണ് പേനയിൽ മഷി നിറച്ചിരുന്നത്. कहानी के बाकी भाग देखिए, सुनिए. पेन में कुछ स्याही बची थी. पेन में क्या बची थी? कुछ स्याही. स्याही अर्थ क्या है? इंक.
उसे साहिल ने जमीन पर छिड़क दिया। क्या किया? जमीन पर छिड़क दिया। किसने किया? साहिल ने अपने पेन में जो स्याही बची थी ये जमीन पर छिड़क दिया। नई स्याही भरवाने के लिए दोनों दुकान पहुँचे। क्यों दोनों दुकान पहुँचे? नई स्याही भरवाने के लिए कहाँ पहुँचे? दुकान पहुँचे। कौन कौन पहुँचे? बेला और साहिल नई स्याही भरवाने के लिए दुकान पहुँचे। बाकी देखो, एक पेन स्याही भर दो, एक पेन स्याही भर दो। साहिल से पहले ही बेला ने दुकान वाले से कहा। ये किसने किससे कहा? साहिल से पहले बेला ने दुकान वाले से कहा। क्या कहा? एक पेन स्याही भर दो। वास्तव में साहिल की पेन में स्याही नहीं दी या स्याही भरवाने के लिए वे दोनों दुकान पर पहुँचे, लेकिन यहाँ बेला ने दुकान वाले से कहा कि एक पेन स्याही भर दो। बाकी देखिए, बेटा साहिल की बोतल अभी अभी खाली हो गई है। ये किसने कहा? दुकान वाले ने कहा। क्या कहा? अब तो कल ही मिल पाएगी। सुनिए, बेटा स्याही की बोतल, बोतल अर्थ क्या है? बोतल। अभी 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 नौ अभी अभी खाली हो गई है, खत्म हो गई है। अब तो कल ही मिल पाएगी। दुकान वाले ने कहा कि स्याही की बोतल अब खाली हो गई है या खत्म हो गई है। स्याही खत्म हो गई है, इसलिए कल ही मिल पाएगी। देखो बाकी, लेकिन इसने तो पेन में जो स्याही थी उसे भी जमीन पर छिड़क दिया। बेला बोली। बेला क्या बोली? बेला बोली कि लेकिन इसने तो या साहिल ने क्या किया? पेन में बची हुई स्याही, पेन में क्या बची थी? कुछ स्याही बची थी, ये साहिल ने जमीन पर छिड़क दिया। तब दुकान वाले ने क्या कहा? देखिए, बादल को देखकर घड़े को नहीं टुलाना चाहिए। बादल को देखकर घड़े को नहीं टुलाना चाहिए। क्या है इस प्रयोग का मतलब? बादल माने मेघ। बादल को देखकर घड़े को नहीं टुलाना चाहिए। इसका अर्थ ये है या मतलब ये है कि किसी वस्तु को मिलने की प्रतीक्षा में हमारे पास की वस्तु को नहीं छोड़ना चाहिए। क्यों दुकान वाले ने ऐसा कहा? साहिल ने क्या किया? दुकान में पहुंचने के पहले ही उसने अपने कलम में या पेन में जो स्याही, कुछ स्याही बची थी, ये ज़मीन पर छिड़क दिया। इसलिए दुकान वाले ने ऐसा कहा। कैसा कहा? बादल को देखकर घड़े को नहीं टुलाना चाहिए। दुकान वाले भैया ने कहा और पूछा। दुकान वाले भैया ने ऐसा कहा और पूछा। क्या पूछा? कौन सी में पढ़ते हो? कौन सी में पढ़ते हो? अर्थ क्या है? कौन सी दर्जे में पढ़ते हो? पांचवी में। कौन सी में? पांचवी में। साहिल ने ऐसे बुरे मन से बताया जैसे पांचवी में पढ़ना पाप हो। साहिल ने कैसे उत्तर दिया? पांचवी में। कैसे? बुरे मन से। पांचवी में साहिल ने ऐसे बुरे मन से बताया। कैसे बताया? जैसे पांचवी में पढ़ना कोई पाप हो। इसी प्रकार साहिल ने बताया। കുട്ടികളെ, പേനയിൽ കുറച്ച് മഷി മിച്ചമുണ്ടായിരുന്നു. അത് സാഹിൽ തറയിലേക്ക് കുടഞ്ഞു കളഞ്ഞു.
പുതിയ മഷി നിറക്കുന്നതിന് വേണ്ടി രണ്ടുപേരും കടയിലെത്തി. ഒരു പേന മഷി നിറച്ചു തരൂ. സാഹിലിന് മുമ്പേ തന്നെ ബേല കടക്കാരനോട് പറഞ്ഞു, കുട്ടി, മഷിയുടെ ബോട്ടിൽ ഇപ്പം ഇങ്ങോട്ട് കാലിയായിട്ടേ ഉള്ളൂ, ഇനിയിപ്പോൾ നാളെയേ കിട്ടൂ. എന്നാൽ ഇവൻ പേനയിൽ മിച്ചമുണ്ടായിരുന്ന മഷി അതും കൂടെ തറയിലേക്ക് കുടഞ്ഞു കളഞ്ഞു. ബേല പറഞ്ഞു. മഴക്കാറ് കണ്ടിട്ട് കുടം കമഴ്ത്തി വെക്കരുത്, കടക്കാരൻ പറഞ്ഞു. എന്നിട്ട് ചോദിച്ചു, എത്രയിലാണ് പഠിക്കുന്നത്? ഏത് ക്ലാസ്സിലാണ് പഠിക്കുന്നത്? 5ാം ക്ലാസ്സിൽ. സാഹില് ഇങ്ങനെ എന്തോ ഒരു മോശമായിട്ടുള്ള സംഗതി പോലെയാണ് പറഞ്ഞത്. 5ാം ക്ലാസ്സിൽ പഠിക്കുന്നതൊരു പാപമാണ് എന്ന നിലയിൽ. देखिए, दुकानदार ने क्या पूछा? दोनों. दुकान वाले भैया ने कहा. दुकान वाले भैया ने क्या पूछा? दोनों. दोनों 5वीं कक्षा में पढ़ते हो? हाँ, दोनों. और हम दोनों का सेक्शन भी एक ही है, ए. बेला ने ऐसे गुस्से होकर बताया कि जैसे ये कोई बहुत बड़ी बात हो. बेला ने कैसे उत्तर दिया? हाँ, हम दोनों का सेक्शन भी एक ही है, हम दोनों का डिवीज़न भी एक ही है. ए, कौन सी डिवीज़न में है, कौन सी सेक्शन में है बेला और साहिल? ए सेक्शन में. बेला ने ऐसे गुस्से होकर, कैसे गुस्से होकर बताया जैसे ये कोई बहुत बड़ी बात हो. 5वीं में पढ़ना बहुत बड़ी बात हो, ऐसे बेला ने गुस्से होकर बताई. क्लास में दोनों पास पास बैठते थे. कौन कौन? बेला और साहिल क्लास में पास पास बैठते थे. दोनों बेंच में पास पास बैठते थे. कॉपी में काम करते तो दोनों कॉपी में काम करते. दोनों एक ही काम करते थे. कैसे करते थे? साहिल कॉपी में काम करते तो बेला भी कॉपी में काम करते थे. किताब पढ़ते तो दोनों किताब पढ़ते. साहिल किताब पढ़ते तो बेला भी किताब पढ़ते. एक किताब पढ़ते तो दूसरा भी किताब पढ़ते. और बल्कि पाठ भी एक ही पढ़ते. किताब पढ़ते तो दोनों एक ही किताब पढ़ते, एक ही पाठ पढ़ते. किताब पढ़ते समय दोनों एक ही पाठ पढ़ते थे. साहिल चमकुड़ी सन 57 में वह तलवार पुरानी थी. पढ़ता तो बेला भी चमकुड़ी सन 57 में वह तलवार पुरानी थी पढ़ती थी. ध्यान से देखिए यहाँ. साहिल किताब के एक वाक्य, कौन सा वाक्य है? चमकुड़ी सन 57 में वह तलवार पुरानी थी. ये वाक्य साहिल पढ़ता तो. ध्यान से सुनिए. साहिल पढ़ता तो. बेला भी वही वाक्य. कौन सी वाक्य? चमकुड़ी सन 57 में वह तलवार पुरानी थी पढ़ती थी. ध्यान से देखिए. साहिल पढ़ता तो बेला पढ़ती थी. साहिल पढ़ता, बेला पढ़ती. ये प्रयोग है. बेला कहती, बहन जी पानी पीने चली जाऊं. बेला कैसे पानी पीने के लिए पूछती थी? बहन जी पानी पीने चली जाऊं. तुम सब कक्षा के बाहर जाते समय अध्यापकों से पूछते हैं कि जी मैम बाहर जाऊं. इसी तरह बेला कहती, बहन जी पानी पीने चली जाऊं. सुनिए, बेला चली जाऊं. साहिल भी कहता, तब बेला पानी पीने के लिए चली तो साहिल भी पानी पीने के लिए चलता है. साहिल भी कहता, कैसे? बहन जी
पानी पीने चला जाऊं। यहाँ ध्यान देने का बात यह है, बेला चली जाऊं, साहिल चला जाऊं, ये प्रयोग. കടക്കാരൻ രണ്ടുപേരും, കടക്കാരൻ ചോദിച്ചു, അതെ രണ്ടുപേരും, ഞങ്ങളുടെ രണ്ടുപേരുടെയും സെക്ഷൻ അല്ലെങ്കിൽ ഡിവിഷനും കൂടി ഒന്ന് തന്നെയാണ്. എ ബേല ഇങ്ങനെ സന്തോഷിച്ചുകൊണ്ടാണ് പറഞ്ഞത്. ഏതുപോലെ? ഇത് വലിയൊരു കാര്യം പോലെ. 5ാം ക്ലാസ്സിൽ രണ്ടുപേരും പഠിക്കുന്നു, രണ്ടുപേരും ഒരേ സെക്ഷനിൽ തന്നെയാണ് പഠിക്കുന്നത് എന്ന് ബേല വളരെ സന്തോഷത്തോടു കൂടി പറഞ്ഞു. ക്ലാസ്സിൽ രണ്ടുപേരും അടുത്തടുത്താണ് ഇരുന്നിരുന്നത്. കോപ്പിയിൽ എഴുതുമ്പോൾ രണ്ടുപേരും കോപ്പിയിൽ എഴുതുമായിരുന്നു. പുസ്തകം വായിക്കുമ്പോൾ രണ്ടുപേരും പുസ്തകം വായിക്കും. പാഠവും രണ്ടുപേരും ഒരേ പാഠം തന്നെയാണ് വായിച്ചിരുന്നത്. സാഹില് വായിക്കുന്ന അതേ വാക്യം അല്ലെങ്കിൽ അതേ സെൻറ്റൻസ്, ചമക്കുടി സൻ സത്താവന്മേ വ തൽവാർ പുരാനി ഥി എന്ന് സാഹില് വായിക്കുമ്പോൾ ബേലയും അതേ സെൻറ്റൻസ് ചമക്കുടി സൻ സത്താവന്മേ വ തൽവാർ പുരാനി ഥി എന്ന് വായിച്ചിരുന്നു. ബേല ചോദിക്കും, ടീച്ചർ ഞാൻ വെള്ളം കുടിക്കാൻ പോകട്ടെ? സാഹിലും കൂടി അതേപോലെ ചോദിക്കും, ടീച്ചർ ഞാൻ വെള്ളം കുടിക്കാൻ പോട്ടെ? ഇപ്പോൾ രണ്ടുപേരും ഒരേ കാര്യം തന്നെ ചെയ്യുമായിരുന്നു. देखिए, गणित के माड साहब सुरेंद्र जी का पीरियड घेलघंडी के बाद आता था. कब आता था? घेलघंडी के बाद. घेलघंडी माने पीटी कालांश के बाद आता था. किसके कालांश? किसका पीरियड? गणित के पीरियड. गणित का माड साहब कौन है? सुरेंद्र जी. बच्चे उनसे कांपते थे. कांपना अर्थ क्या है? डरते थे. किनसे? गणित के मास्टर जी सुरेंद्र जी से डरते थे या कांपते थे. और घेलघंडी बंद होने से 2 मिनट पहले ही, घेलघंडी बंद होने से 2 मिनट, कितने मिनट? 2 मिनट पहले ही अपनी अपनी जगहों पर या स्थानों पर आकर बैठ जाते थे. क्यों बच्चे घेलघंडी बंद होने के 2 मिनट पहले अपनी अपनी जगह पर आकर बैठ जाते थे? बच्चों को गणित के माड साहब से डर दे. बाकी देखिए, सुरेंद्र जी माड साहब इसी पीरियड में कॉपी जांचते थे. सुरेंद्र जी माड साहब इसी पीरियड में क्या जांचते थे? कॉपी जांचते थे. कौन जांचते थे? सुरेंद्र जी माड साहब. जरा सी छोटी सी गलती पर बच्चों को इधर उधर फेंक देते थे. उन्होंने क्या करते थे? छोटी सी गलती आते समय बच्चों को इधर उधर फेंक देते थे या चापड़ मारने लगते थे. क्या करते थे? चापड़ मारने लगते थे. चापड़ मारना अर्थ क्या है? हाथ से गाल पर तेजी से मारना. उनका हाथ शुरू होता तो रुकना भूल जाता था. उनका हाथ शुरू करना होता तो रुकना भूल जाता था बच्चे. നമ്മുടെ കണക്കധ്യാപകനായ സുരേന്ദ്രജിയുടെ പീരീഡ് PT പീരീഡിന് ശേഷമായിരുന്നു വന്നിരുന്നത്. കുട്ടികൾക്ക് അദ്ദേഹത്തെ ഭയമായിരുന്നു അല്ലെങ്കിൽ പേടിയായിരുന്നു. PT പീരീഡ് അവസാനിക്കുന്നതിന് 2 മിനിറ്റ് മുൻപ് തന്നെ അവർ അവരുടേതായ സ്ഥലങ്ങളിൽ വന്നിരിക്കാറുണ്ടായിരുന്നു. സുരേന്ദ്രജി ഈ പീരീഡ് കോപ്പി പരിശോധിക്കാറുണ്ടായിരുന്നു. ചെറിയ തെറ്റിന് കുട്ടികളെ അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും
വലിച്ചിഴക്കാറുണ്ടായിരുന്നു. അതേപോലെ അല്ലെങ്കിൽ കൈകൊണ്ട് വീശി അടിക്കാറുണ്ടായിരുന്നു. അദ്ദേഹത്തിൻ്റെ കൈ ചലിക്കാൻ തുടങ്ങിയാൽ കുട്ടികൾ നിൽക്കാൻ മറക്കുമായിരുന്നു. देखिए बच्चों क्या हुआ, बाकी देखिए। एक दिन सुरेंद्र जी माट साहब ने बेला के बालों में पंजा फंसाया। बालों में पंजा फंसाना अर्थ क्या है? बालों में हाथ से पकड़कर खींचना। एक दिन सुरेंद्र जी माट साहब ने क्या किया? बेला के बालों में पंजा फंसाया, हाथ से फंसाया। पर शायद जिस गलती को पाकर वे उसके बाल पकड़कर फेंकने वाले थे वह गलती दी ही नहीं। सुनिए, पर शायद जिस गलती को पाकर वे उसके बाल पकड़कर, किसके बाल पकड़कर? बेला के बाल पकड़कर फेंकने वाले थे। मास्टर जी ने क्या किया? बेला के बालों में या बाल में पकड़कर फेंकने वाले थे, वह गलती दी ही नहीं, वह गलती दी ही नहीं। उन्होंने बेला को छोड़ दिया। क्या किया? उन्होंने बेला के बालों में पंजा फंसाया और क्या किया? उसको छोड़ दिया। बेला के भयभीत चेहरे, बेला के मुख या चेहरे कैसा था? भयभीत था, भय से भीत था। चेहरे को देखकर साहिल बुरी तरह डर गया। यह देखकर साहिल को भी डर आया। उसने देखा कि, किसने देखा? साहिल ने देखा कि बेला के पाँव, पाँव अर्थ क्या है? पैर, अभी भी कांप रहे हैं। बेला के पैर या पाँव अभी भी कांप रहे हैं। देखो, बेला के बालों में पंजा फंसाया और बेला के पाँव अभी भी कांप रहे हैं। ये प्रयोग ध्यान से देखिए। जैसे वह घड़े घड़े अभी गिर जाएगी। कैसे कांप रही थी? जैसे बेला घड़े घड़े अभी गिर जाएगी, उसी तरह कांप रहे थे। सुरेंद्र जी माट साहब ने कॉपी को उसके बैठने की जगह पर फेंकते हुए कहा। सुरेंद्र जी माट साहब ने क्या किया? उसकी कॉपी को उसके बैठने की जगह पर फेंकते हुए कहा। क्या कहा? बैठ अपनी जगह पर, बैठ अपनी जगह पर। देखिए पाठभाग के कुछ प्रयोग है। बेला का मन बहुत खराब हो गया। बेला के पाँव अभी भी कांप रहे हैं। स्याही की बोतल अभी अभी खाली हो गई है। पानी की बूंदें अटकी हुई थी। देखिए, बेला का मन अर्थ क्या है? बेलयुडे मनस और बेला के पाव, पाव अर्थ क्या है? पैर, बेलयुडे काल। स्याही की बोतल, മഷിയുടെ ബോട്ടിൽ, പാനി കി ബൂന്തേ വെള്ളത്തിൻ്റെ തുള്ളികൾ. क्या समझे? ये संबंध सूचक परसर्ग है, का के की. इसका अर्थ क्या है? मलयालम में डे उडे उल्ला. ये कैसे प्रयोग करते हैं? देखिए, यहाँ मन, मन शब्द पुल्लिंग एक वचन है, इसलिए का प्रयोग किया. क्यों? का के की.
इसको संबंध सूचक परसर्ग कहते हैं. देखो സംബന്ധ് അർത്ഥിക്കാഹി കൂട്ടി യോജിപ്പിക്കാൻ ഉപയോഗിക്കുന്ന വാക്കുകൾ. അതുകൊണ്ട് തന്നെയാണിത് സംബന്ധ സൂചക പരസർഗം എന്ന് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. കാക്കേക്ക് പരസർഗ് എങ്ങനെയാണ് ഉപയോഗിക്കുക എന്ന് നോക്കുക. നമ്മൾ രണ്ട് നൗൺ ഫോമുകളെ അല്ലെങ്കിൽ നാമശബ്ദങ്ങളെ കൂട്ടി യോജിപ്പിക്കാനാണ് കാക്കേക്ക് ഉപയോഗിക്കുന്നത് അല്ലെങ്കിൽ പരസർഗ് ഉപയോഗിക്കുന്നത്. അപ്പോൾ ഏതിനെയാണോ നമ്മൾ കൂട്ടി യോജിപ്പിക്കുന്നത്, സംബന്ധ ശബ്ദ്, യഹാ സംബന്ധ ശബ്ദ് കൂട്ടി യോജിപ്പിക്കുന്നത് ബേല എന്നുള്ള വേർഡിനോട് ഇവിടെ കൂട്ടി യോജിപ്പിക്കുന്നത് മൻ. അവിടെ ആ പരസർഗ് ചേർക്കുമ്പോഴേ അത് പൂർണ്ണമായ മീനിങ് വരുള്ളൂ. ബേലയുടെ മനസ്സ്, അവിടെ ഉഡേ എന്നുള്ള അല്ലെങ്കിൽ കാ എന്നുള്ള പരസർഗ് അവിടെ ചേർത്തപ്പോൾ ബേലയുടെ മനസ്സ്. മൻ ശബ്ദ് യഹാം പുല്ലിംഗ് ഏകവചൻ ഹേ इसलिए का प्रयोग किया है. समझ में आए? देखिए बेला के पाव, यहाँ പാവ് ശബ്ദ്, ഇവിടെ പാവ് അല്ലെങ്കിൽ പാവ് എന്ന് പറയുന്ന വേർഡ് അവിടെ ബഹുവചനത്തിലാണ് ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. കാലുകൾ, ബേലയുടെ കാലുകൾ ഇപ്പോഴും വിറച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. യഹാ പാവ് ശബ്ദ് യാ സംബന്ധ ശബ്ദ് പുല്ലിംഗ് ബഹുവചൻ മേ ഹേ ഇസ്ലിയെ കെ പ്രयोग किया है. ഇവിടെ പാവ് എന്നുള്ള വേർഡ്, കാലുകൾ എന്നുള്ള വേർഡ് അവിടെ പുല്ലിംഗം ബഹുവചനത്തിലാണ് ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് കെ എന്നുള്ള പരസർഗാണ് ഉപയോഗിച്ചത്. അടുത്തത് സ്യാഹി കി ബോത്തൽ. बोतल यहाँ संबंध शब्द है. संबंध शब्द के लिंग वचन के अनुसार की प्रयोग किया है. അതായത് ഇവിടെ സംബന്ധ ശബ്ദ് ബോത്തൽ എന്നുള്ള വേർഡാണ്. ആ ബോട്ടിൽ അല്ലെങ്കിൽ ബോത്തൽ എന്നുള്ള വേർഡ് ഹിന്ദിയിലെ സ്ത്രീലിംഗ ഏകവചന ശബ്ദമാണ്. അതുകൊണ്ട് അവിടെ കീ എന്നുള്ള പരസർഗം ഉപയോഗിച്ചു. അടുത്തത് നോക്കൂ, പാനി കീ ബൂന്തേം, വെള്ളത്തുള്ളികൾ, വെള്ളത്തിൻ്റെ തുള്ളികൾ. ബൂന്തേം ശബ്ദ്, ബൂന്തേം എന്നുള്ള വേർഡ് സ്ത്രീലിംഗം ബഹുവചനമായിട്ടാണ് ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്, തുള്ളികൾ. അതുകൊണ്ട് കീ പ്രयोग किया है, കീ ആണ് ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. അപ്പം നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കേണ്ടത് സ്ത്രീലിംഗം ഏകവചനത്തിലും ബഹുവചനത്തിലും കീ തന്നെയാണ് പ്രയോഗിച്ചത്. പുല്ലിംഗം ഏകവചനം വന്നപ്പോൾ കാ എന്നും പുല്ലിംഗം ബഹുവചനം വന്നപ്പോൾ കെ എന്നും ഉപയോഗിച്ചു. മക്കളിതും കൂടെ നോക്കൂ കേട്ടോ. രാജു കാ ബേട്ട, രാജുവിൻ്റെ മകൻ. ഇവിടെ ബേട്ട എന്നുള്ള വേർഡ് പുല്ലിംഗം ഏകവചനാണ്, മകൻ. അതുകൊണ്ടാണ് ഇവിടെ കാ എന്നുള്ള പരസർഗ് പ്രയോഗിച്ചത്. രാജു കെ ബേട്ടെ, രാജുവിൻ്റെ മക്കൾ. ഇവിടെ ബേട്ടെ ആൺമക്കൾ എന്നുള്ളൊരു മീനിങ് തന്നെയാണ് അവിടെ വരുന്നത്. അതുകൊണ്ടാണ് പുല്ലിംഗം ബഹുവചനായതുകൊണ്ടാണ് അതിൻ്റെ മുൻപിൽ ഇവിടെ സംബന്ധ ശബ്ദ് ബഹുവചനാണ്. അതുകൊണ്ട് അതിൻ്റെ മുമ്പിൽ കെ ഉപയോഗിച്ചു. പിന്നെ രാജു കി ബേട്ടി, ബേട്ടി എന്നുള്ളത് സ്ത്രീലിംഗം ഏകവചനാണ്. അതുകൊണ്ട് അതിൻ്റെ മുമ്പിലായിട്ട് പരസർഗ് കീ ഉപയോഗിച്ചു. രാജു കീ ബേട്ടിയാം, ഇവിടെ ബേട്ടിയാം പെൺമക്കൾ എന്നുള്ള അർത്ഥം വരുന്നു. അതുകൊണ്ടത് സ്ത്രീലിംഗം ബഹുവചനാണ്, കീ പ്രയോഗിച്ചു. നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കേണ്ടത് സ്ത്രീലിംഗം ഏകവചനത്തിലും ബഹുവചനത്തിലും കീ പ്രയോഗിച്ചാൽ മതി. പുല്ലിംഗം ഏകവചനത്തിൽ കാ എന്നും പുല്ലിംഗം ബഹുവചനത്തിൽ കെ എന്നും പ്രയോഗിക്കുന്നു. संबंध सूचक परसर्ग संबंध शब्द के लिंग वचन के अनुसार प्रयोग करते हैं. संबंध सूचक परसर्ग അതായത് കാക്കേക്ക് നമ്മൾ ബന്ധിപ്പിക്കുന്ന വാക്ക് അല്ലെങ്കിൽ ആ കാക്കേക്ക് ശേഷം വരുന്ന വേർഡിൻ്റെ ലിംഗവചനം അനുസരിച്ചാണ് പ്രയോഗിക്കുന്നത്. ബാക്കി देखिए, बेला का मन बहुत खराब हो गया. बेला का मन बहुत खराब हो गया. क्यों बेला का मन बहुत खराब हो गया? मारसा चाहे मुझे पीड़ लेते मगर साहिल के सामने नहीं, इसलिए बेला का मन बहुत खराब हो गया. साहिल के सामने मास्टर जी ने बेला के बालों में पंजा फंसाया या पीड़ लेते थे. वह साहिल के सामने खुद को शर्मिंदा महसूस कर रही थी. वह साहिल के सामने खुद अर्थ क्या है? स्वयं. शर्मिंदा महसूस कर रही थी. शर्मिंदा महसूस करना अर्थ क्या है? लज्जा का अनुभव होना.
क्यों बेला को लज्जा का अनुभव या शर्मिंदा महसूस हो रही थी? माट साहब साहिल के सामने पीट लेते थे इसलिए, क्योंकि साहिल के सामने बेला अच्छी लड़की है, इसलिए उसको बहुत लज्जा का अनुभव या शर्म का अनुभव हुआ। क्योंकि वह जानती थी कि वह साहिल की नज़र में बहुत अच्छी है, क्योंकि बेला जानती थी कि वह साहिल की नज़र में, नज़र अर्थ क्या है? दृष्टि, साहिल की नज़र में बहुत अच्छी लड़की है। बेला को मालूम है वह साहिल के सामने बहुत अच्छी लड़की है। ये घटना साहिल के सामने कक्षा में हुआ, इसलिए उसको बहुत लज्जा का अनुभव हुआ। जब वह उसके पास आकर बैठी, उससे नज़र नहीं मिला पाई। जब बेला साहिल के पास, उसके पास, किसके पास? साहिल के पास आकर बैठी, साहिल के दोनों पास पास बैठते हैं। बेला साहिल के पास आकर बैठी उसे नज़र नहीं मिला पाई। नज़र नहीं मिलाना, इस प्रयोग का अर्थ क्या है? मतलब क्या है? मुंह की ओर नहीं देखना। नज़र अर्थ क्या है? दृष्टि। बेला को साहिल के नज़र में या मुंह की ओर देख नहीं सकती थी। ബേലയുടെ മനസ്സ് വളരെയധികം വിഷമിച്ചു. മാസ്റ്റർ അല്ലെങ്കിൽ സാർ എന്നെ തല്ലിക്കോട്ടെ, പക്ഷേ സാഹിലിൻ്റെ മുമ്പിൽ വെച്ചിട്ട് വേണ്ടിയിരുന്നില്ല. അവൾ സാഹിലിൻ്റെ മുമ്പിൽ അവൾക്ക് വളരെയധികം ലജ്ജ അനുഭവപ്പെട്ടുകൊണ്ടിരുന്നു. എന്തുകൊണ്ടെന്നാൽ അവൾക്കറിയാമായിരുന്നു അവൾ സാഹിലിൻ്റെ ദൃഷ്ടിയിൽ അല്ലെങ്കിൽ സാഹിലിൻ്റെ മുമ്പിൽ അവൾ വളരെ നല്ല കുട്ടിയാണ്. എപ്പോഴാണോ അവൾ വന്ന് സാഹിലിൻ്റെ അടുത്ത് വന്നിരുന്നത്, ആ സമയത്ത് അവൻ്റെ മുഖത്തേക്ക് നോക്കാൻ അവൾക്ക് കഴിഞ്ഞില്ല. बच्चों, बेला स्कूल से घर गई, तब उदासीन होकर बैठी थी. तब माम आकर उससे कारण पूछी, उदासी होकर बैठने का कारण पूछी. ये प्रसंग को लेकर माम और बेला के बीच बातचीत तैयार कीजिए अगले कक्षा में. നമ്മുടെ ബേല സ്കൂളിൽ നിന്നും വീട്ടിലേക്ക് പോയി. അവൾ ഒരു ഉഷാറില്ലാതെ ഇങ്ങനെ ഇരിക്കുന്നത് കണ്ടിട്ട് അമ്മ വന്ന് കാരണങ്ങൾ ചോദിച്ചു. അമ്മയും ബേലയും തമ്മിലുള്ള ഈ സന്ദർഭത്തിന് അനുയോജ്യമായ ബാത്ചീത്ത് അല്ലെങ്കിൽ സംഭാഷണം അടുത്ത ക്ലാസ്സിൽ തയ്യാറാക്കിയിട്ട് വരിക. अच्छा, बाकी अगले कक्षा में धन्यवाद.